नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय परशुराम नागरगोजे लिखित पाचाट ही कादंबरी आणि आज भाग दुसरा. मुकादमाकडे जाण्यासाठी पत्र्याच्या पेटीत ठेवलेला ड्रेस गंगारामनं बाहेर काढला. पॅन्ट, 3 बटनाचं शर्ट, टोपी, गळ्यात पांढरा गमज्या, पायात बूट घालून गंगाराम घराच्या बाहेर पडणार तेवढ्यात कौशल्या म्हणाली, नवरदेव कुठं चालले नटून थटून? चाललोय तुला सवत आणायला. एकीची नीट कड लावा मग आणा की दुसरी. तुला काय कमी पडलंय? मला म्हस सगळे, पण भाकर खा आणि मग जा कुठं जायचे तिकडं. झाली असली तर वाढ पाटकतीने. असं म्हणताच कौशल्यानं गंगाराम पुढं वाढलेलं ताट सरकवलं आणि गंगाराम त्याच्यावर तुटून पडला. त्याला भराभरा जेवताना पाहून कौशल्या म्हणाली, कुत्रं मागं लागल्यावानी कमून वासा वासा खाताय? तो या बापाला गाठावं लागण. घरी हायतवरच, नाही तर होईन सगळ्या कामाचा गोठाळा. असं म्हणून गंगारामनं ताटात हात धुतला. मुकादमाचं गाव गंगारामच्या गावापासून 5-6 किलोमीटर अंतरावर. जायला काही साधन नसल्यामुळे गंगाराम मुकादमाकडे जाण्यासाठी पायी निघाला. तासभर पायपीट करून मुकादमाच्या घरासमोर आला. दारात 50-50 माणसांचं टोळकं बसलेलं बघून गंगाराम मनातच म्हणाला, सगळी इचाराने आल्यावानी आलेताच. भला मोठा मुकादमाचा वाडा. दारात 2-4 ट्रॅक्टर, 2 ट्रक आणि 5-50 जनावरं असा मुकादमाचा प्रपंच. सर्व भाऊ एकत्र राहत असल्यामुळे गावात मुकादमाचा मोठा रुबाब. मुकादमानं थोड्याच दिवसात चांगला जम बसवलेला होता. 6 फूट उंच, अंगानं धष्टपुष्ट असलेला, घोगऱ्या आवाजाचा. अंगात नेहरू शर्ट, धोतर, डोक्यावर टोपी, तोंडात पानाचा वेढा असलेला भारदस्त 50शीतला मुकादम पाहिला की चांगल्यांची त्याच्यापुढे बोलायची हिंमत होत नसायची. 200-250 गाड्यांची मुकादमकी. गाडीवाणाला कुठलीही अडचण आली की मुकादमाशिवाय पर्याय नव्हता. बी भराण आलं, कुणाचं लग्न जमलं, कुणी आजारी पडलं, कुणाची भांडणं झाली की मुकादमाने सगळं निस्तरायचं. एवढं सगळं सांभाळताना त्याची दमछाक व्हायची. गाड्यांचा हिशोब बघण्यासाठी मुकादमानं दिवाणजी नेमला होता. त्यांनीच सगळ्या गाडीवाणांचा हिशोब ठेवायचा. बी भरणामुळं मुकादमाच्या दारात गाडीवाणांची रांग लागलेली होती. त्यामुळे दिवाणजीला भलतं वजन आलेलं होतं. मुकादमापेक्षा त्याचाच रुबाब जास्त. मागचा हिशोब तपासून काही बाकी शिल्लक आहे का ती तो पाहत होता. बाकी नसली की मुकादम पुढच्या वर्षीची उचल लगेच ठरवत असे आणि गाडीवाणाला बी भरण्यासाठी पैसे देत असे. तिथे बसलेले सगळेजण गप्पा मारत होते. कोण कुठल्या कारखान्याला जाणार, कोणाची बैलं बदलायची आहेत का, शिवारात किती पाऊस झाला आहे, अशा खरपूस चर्चेला उधाण आलेला असताना दिवाणजीनं गंगारामला हाक मारली. गंगाराम मुकादमासमोर जाऊन बसला. मुकादम त्याला म्हणाले, गंगे, गेल्या वर्षीचा हिशोब काढायला किती बाऱ्या निरोप दिला आणि आज आला काही तोंड दाखवायला? गंगाराम म्हणाला, मी येऊन गेलो पण तुम्हीच नव्हते ठेप्याला आणि आज बारा सापडलो मी तुला. माईला गरज सर्वान वैद्य मरो अशी तुमची गत आहे. असं म्हणून दिवाणजीला मुकादम म्हणाला, साहेबे, याचा हिशेब काढ बरं. किती दिवा लावला यानं. 50 वेळा तरी गाडी खाड्या होती याची. मुकादमाची बडबड चालली असताना दिवाणजी म्हणाला, 20,000 बाकी आहे. गंगारामनं लगेच विचारलं, कशी काय 20,000? दिवाणजीनं गंगारामला हिशोब समजावून सांगितला. त्या हिशोबातलं गंगारामला काय समजलं का नाही समजलं कोणाला माहिती. दिवाणजीच्या हाला हा मिळवून 20,000 बाकीला गंगाराम कबूल झाला. मुकादम म्हणाले, मग आत्ता किती पाहिजे तुला? 20,000 द्या की. एवढे लागतात का पेरणीला? हां, लागतात ना. अरे कशाला लागतात एवढे? आम्हाला काय रानं आहेत का नाहीत? तू लागला आम्हाला शिकवायला. साहेबे, 10,000 दे त्याला. मुकादम, 10,000 नाही म्हणत भागायचं. एवढ्यात कसं खत आणि बी येईन? 15,000 तरी द्या की. हे बघे गांगे,
घ्यायचं असेल तर घे, नाही तर माझी बाकीत टाक आणि तुला कुठं गाडी लावायची तिकडं लावून टाक. कारखान्याने अजून फायनल बिल दिलं नाही. कसं कसं पैसे आणले तर माझ्या जीवाला माहिती. अहो खरं एवढ्यात नाही भागायचं. पोरांच्या शाळा भरत्यान 4-2 दिवसात, त्यांच्या पुस्तकाला बी पैसे लागतील. अरे काही सगळंच मुकादमाच्या जीवावर असतं का साहेबे? दे त्याला 15,000 दे. गंगे आता श्रावण महिन्यापोत रुपया मागायचा नाही. नाही तर येशील 4 दिवसात हात हलवत. गंगारामच्या हातात पैसे पडले होते. तालुक्याला जाऊन पटकन बी घेऊन यावं असा विचार करत गंगाराम स्टँडवर आला. थोड्याच वेळात एस-टी आली. एस-टीत बसून तो तालुक्याला पोचला. बघतो तर रस्त्यावर प्रचंड गर्दी. गंगारामसारखे अनेक शेतकरी बी खरेदीसाठी तालुक्यात आले होते. दुकानदाराचं गिऱ्हाईकामुळे तोंड दिसत नव्हतं. गंगारामनं 1-2 दुकानं फिरून दराची चौकशी केली. लोकांची कुठल्या वाणावर जास्त ओढ आहे याचा अंदाज घेऊन गंगारामनं बाजरी, कापूस, उडीद आणि पेरायला लागणारी खतं खरेदी केली आणि गावाकडे जाणाऱ्या पिकअपच्या ड्रायव्हरकडे त्याचं बिल देऊन टाकलं. त्याला दुकानावर जाऊन खतं आणि बी भरून आणायला सांगितलं. तवर आलोच मी असं म्हणून गंगाराम मंडईत गेला. बरेच दिवस बाजारला कोणी आलं नव्हतं म्हणून गंगारामनं पोरांना आंबे, शेवशिवडा, भाजीपाला, किराणा असं साहित्य खरेदी केलं. बाजारानं त्याच्या हातातल्या पिशव्या गच्च भरल्या. पिकअप जातंय का काय या काळजीने त्याने पटापटा बाजार केला आणि पिकअप जवळ आला. गाडीचा ड्रायव्हर सगळ्यांची खतं, बिया गाडीत भरून गावकऱ्यांची वाट बघत उभा होता. बाजारला गेलेले सर्वजण गाडीत बसल्यानंतर गाडी गावाच्या दिशेनं मार्गस्थ झाली. 2 मुलं आणि 2 मुली. पहिला मुलगा रामा, दुसरी मुलगी वैष्णवी, तिसरी राधा आणि 1 वर्षाचा कृष्णा असा गंगारामचा प्रपंच. गंगाराम बाजार घेऊन येताच राधानं बाजारच्या पिशव्या उचकायला सुरुवात केली. पिशवीतला शेवचिवडा फ्रॉकच्या ओटीत घेऊन ती खात खात इकडून तिकडं फिरत होती. चिवडा खाताना खाली सांडत होता हे बघून तिची आई तिच्यावर रागवत होती. बाजारातून आणलेला खाऊ कौशल्यानं सर्वांना वाटून दिला. गंगारामच्या मुलांना आज बऱ्याच दिवसांनी शेलका शेंडा खायला मिळाल्यामुळे मुलं खुश होती. 10 वर्षांची वैष्णवी आईला स्वयंपाक करायला मदत करत होती. ती अधूनमधून पाणी, पिठाचा डबा, चटणी अशा वस्तू तिला बसल्या जागेवर देत होती. बाजाराहून आणलेल्या आंब्याचा रस बाई करत होती. 12 वर्षाचा रामा पुस्तकात डोकं खुपसून बसला होता. रामा शाळेत हुशार होता. शिंदे मास्तरांचा तो आवडता विद्यार्थी. गंगाराम ज्या ज्यावेळी त्यांना भेटायचा त्यावेळी ते रामाचं कौतुक करायचे आणि म्हणायचे, गंगाराम पोरगा शिकव. त्याला शिकवलंच तरच पिढ्यानपिढ्या हातात घेतलेला कोयता हातातून सुटेल. त्याला शिकवलं नाहीस तर त्यालासुद्धा ऊसच तोडायला जावं लागेल. मास्तरांचं बोलणं गंगारामला पटायचं. मुलांच्या शिक्षणाला आपण कमी पडू नये म्हणून 6 महिने कारखान्यावरून ऊस तोडून आला तरी तो घरी गप्प बसत नसायचा. नवरा बायको कोणाच्या विहिरीवर कामाला जात, कोणाच्या शेतात दगडं उचलायला जात. अशी जी हाती पडतील ती कामं करून 2 रुपये कसे घरी येतील ते बघत. गंगारामच्या भावकीतल्या काही जणांनी आहे तेवढ्या जमिनी विकल्या. 6 महिने कारखाना करायचा आणि 6 महिने बसून खायचं. काम नसलं की तालुक्याला जाऊन जीवाची चंगळ करायची. पण असं करून कपाळाला माती लावण्याइतपत त्यांनी जमीन ठेवलेली नव्हती. गंगारामला कुठलंही व्यसन नसल्यामुळे त्यांनी बापजाद्याच्या काकरीला हात लावलेला नव्हता. कष्ट, जिद्द, चिकाटी हे गुण त्याच्या अंगी होते. त्यामुळे तो पोटाला पोटभर खात होता. लेकरं जसजशी मोठी होत होती तसतसा त्याचा खर्च वाढायला लागला होता. रामा हुशार होता. त्याला शिकवला तर घराचा कायापालट करेल असं गंगारामला वाटत होतं. आईबाप आहे तोपर्यंत त्याच्या मुलांची काळजी करायचं कारण नव्हतं. तो कारखान्याला गेल्यानंतर बाई मुलांचा सांभाळ करत असे. खतं आणि बी घरात येऊन पडलं होतं. कोणाबरोबर तरी पेरायला सावड केली म्हणजे पटकन पेरणी होऊन जाईल. ज्याच्याबरोबर गंगाराम सावड करत असे तो विठोबा सावडीबद्दल काय म्हणतोय ते पाहून यावं म्हणजे तिफन धरायला मोकळं असा विचार तो करत होता.
बाईनं नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून चूल पेटवली आणि त्यावर पाण्याचं पातेलं ठेवलं. ती चुलीला जाळ घालत तिथंच बसली होती. कौशल्या जनावरांची शेणघाण काढत होती. गंगाराम झोपेतून जांभळ्या देत घराच्या बाहेर आला. गार हवा सुटली होती. ती हवा त्याच्या अंगाला झोंबत होती. त्यानं अंगणात पेटलेली चूल पाहून तिच्यापुढे बैठक मारली. चुलीतला विस्तव थोडा बाहेर ओढला, राख हातावर घेतली आणि तो दात घासायला लागला. गंगाराम बसलेला बघून बाई म्हणाली, गंगा, 2-4 घागरी पाणी आणावं म्हणजे दिवसभर मोकळं. एकटी बाई 2 हाताने तरी काय काय करन. गंगाराम म्हणाला, आंघोळ केल्या वांतो, तापला असणं पाणी तवत आंघोळीला, आणि आज प्यारायला सुरुवात करतोय. बाई म्हणाली, सावडीला आहे का कुणी? विचारतो ना इठ्याला. आला तर ठीक, नाही तर प्यारायचं आपला आपणच. होईन 2-3 दिवस उशीर. येईन की मी आला. दरसाल करतोय सावड आपण, आणि यंदा कमून नाही करायचा. दात घासून झाला असेल तर आंघोळ कर, पाणी वतलंय. गंगाराम आंघोळीला जाणार तेवढ्यात गोठ्यातनं कौशल्याचा आवाज आला. आव, इकडं या. कौशल्याचा आवाज कानावर पडताच गंगाराम म्हणाला, का ग, काय झालं? गोठ्यातनं कौशल्या म्हणाली, आव, श्यानाची पाठी उचलू लागा. कमी भरायला काय रोग येतो का? उकांडा केलाय 50 कोस. बसते दिवसभर श्यानाच्या पाठ्यावात. आपल्याला तर 1 दिवस शान टाकायचं जीवाव येतं. राजाच्या लेकावाने दिवस उगवल्या उठायचं आणि रुबाब करायचा. कौशे, लय उरकती लेका तू. असं म्हणून गंगारामनं शेणाची पाटी तिच्या डोक्यावर मांडली. पाटी टाकायला जात असताना कौशल्या म्हणाली, गावडीची धार काढा माघारी येऊस्तवर. काढतो की नाही काढून कुणाला सांगतोय? असं म्हणत गंगारामनं गाईच्या वासराचा कासरा ढिला केला. तसं वासरू त्याच्या आईच्या दिशेनं पळालं. गंगारामनं बाईला आवाज दिला, बाई, धार काढायला जरा पाणी दे. वासरू गाईला पेत असताना गंगारामनं वासराचं तोंड हातात धरून गाईचा एक सड वासराला पाजला आणि वासरू आखडलं. गाईची कास स्वच्छ धुवून त्यांनी धार काढायला सुरुवात केली. गाईची धार काढायची चालू असताना वैष्णवीनं पाळलेली मांजर गंगारामच्या शेजारी म्याव म्याव करत त्याच्या अंगाला अंग घासायला लागली. धार काढून झाल्यावर गंगाराम आंघोळ करायला लागला. आंघोळ करताना रामनामाचा जयघोष करत अंगावर पाण्याचे तांबे घ्यायला लागला. आंघोळ उरकून त्याने अंगावर कपडे चढवले. देव्हाऱ्यापुढे जाऊन देवाचं दर्शन घेतलं. तोपर्यंत चुलीपुढे कब्बशांचा आवाज यायला लागला. गंगाराम चहा पित असताना बाहेरनं आवाज आला, बाई, गंगा आहे का घरात? बाई म्हणाली, अरे चहा पितोय. पण काय रे, लय दिवसानं वाट चुकला रे विठ्या. विठोबा म्हणाला, आलोय की तुलाच बघायला. मला काय धाड भरली? जा घरात चहा पी. बाई असं म्हणताच विठोबा घरात येऊन गंगारामला म्हणाला, काय झालं का चहा पाणी पाटील? त्यावर गंगाराम म्हणाला, अरे वा, आज तर पाटीलच केलं की मला. मारायचं नाही का तू 100 वर्ष. तुझ्याकडेच येणार होतो तेवढ्यात तूच आला. बस खाली बस, चहा घे. पाऊस यंदा जरा बरं दिसतोय नाही. अरे जिथं पडलाय तिथं मरणाचा पडलाय, आणि काही जाग्या होतं काहीच नाही. आमच्या वरल्या रानाकडं कमी पडलाय हे काढल्यापेक्षा. पडन हळूहळू समधीकडं. विठोबानं कब्बशी खाली ठेवली. गंगाराम म्हणाला, मग काय म्हणतो तू विठोबा? विठोबा दबक्या आवाजात म्हणाला, प्यारायचं कसं केलंय? काय केलंय तवा? अरे प्यारावं तर लागनच ना. त्यासाठीच तुझ्याकडे यायला लागलो तेवढ्यात तू आला. बी बार रान आणलं का नाही? नाही ना लेका, म्हातारं तर फडलंय पोरीकडं. आल्याशिवाय कसं प्याराव? ती येताना आणील बी आणि खतं. लयच गडे ऐकण्यात आहे बाबा. आता तुझ्यावानी मी काय मालक आहे का? काय बघायचं आहे मालकाला? अशा दोघांच्या गप्पा चालू असताना परसाकडे गेलेल्या अण्णांना रामानं हाताला धरून आणलं. बाजेवर बसवलं. विठोबाचा आवाज ऐकून अण्णा म्हणाले, कोण? विठू आहे काय? काय अण्णा, बरं आहे का? बरंच म्हणायचं वयाच्या मानाने. तुझं कसं काय चाललंय? चाललंय की तुमच्या आशीर्वादानं बरं चाललंय. पेरलं का नाही अजून?
नसल पेरलं तर घ्यावं पटकीने पेरून, म्हणजे पुढं राहणं लवकर मोकळी होते पुढच्या पेरणीला. आता त्याच्यासाठी तर आलो आहे गंगाकडं. अण्णाला बोलायचं थांबून विठोबा गंगारामला म्हणाला, कसं करायचं पेरायचं सांग बरं पडदिशी, करायची का सावड? गंगाराम म्हणाला, अरे करायची नाही तर काय करायची, तुझं तर बी नाही आला अजून. अरे तोह पेरून टाकू, तवर माझं बी आणीन म्हातारं. माझं रान पेरायला अजून एखादा पाऊस लागण. तुझं पेरू आधी. ती पण केली का नीट? केली की. तुझं आवत घेऊन ये, आज करू सुरुवात पेरायला, म्हणजे होईन 4-5 दिवसात. टिफणी धरली आहे का कोणी गावात? आता धरल्या नाहीत तर काय केल्या? लोक दम खात्यात होय. बरोबर उरक, मी आलो उरकून. चालू विषयाला पूर्ण विराम देत गंगाराम अण्णांना म्हणाला, अण्णा टिफन कुठं धरायची? अण्णा म्हणाले, मळ्यातून करावं सुरुवात. काय पेरतो तिथं? उडीद. थांबलेल्या विठोबाला गंगाराम म्हणाला, मळ्यात ये लवकर, तिथूनच पेरायला सुरुवात करू. विठोबानं होकार भरला आणि तिथून निघून गेला. मळ्यातल्या काळ्या आईची वटी भरायच्या आधी गंगारामनं रानातल्या म्हसोबाला नारळ फोडून त्याचा आशीर्वाद घेतला. टिफणीवर चाडे व्यवस्थित बांधून त्यावर एक खतासाठी आणि एक बी पेरायसाठी अशा 2 वाट्या बांधल्या. टिफणीला शिवलाट जोडून त्याला यटाणाने आवळलं. बैलगाडीत बी आणि खतं होती. ते त्यांनी गाडीच्या खाली उतरवलं. खताची गोणी उसवून तिचं तोंड उघडं केलं. अशी पेरण्यापूर्वीची पूर्वतयारी करत असताना विठोबा आवत घेऊन गंगारामजवळ आला आणि म्हणाला, रान चांगलं मऊ आलंय, पाळी चांगली बसली आहे, तण तोडा केल्यामुळं रान चांगलं निर्मळ झालंय. कुणीकडून पेरायला सुरुवात करायची? करू इथूनच. भाकर खा म्हणजे करू सुरुवात. अरे भाकर खाऊन आलोय, उरक बरं पटकीने. चाडे बघ बरं एकदा, म्हणजे सुरुवात करायला. अरे काय बघायची, तू काय नवीन आहे का? खतं चाड्या सोडायला कोणी माणूस नाही आलं आहे. आली मालकीन आली, पाणी आणायला गेली. तेवढ्यात कौशल्या पाण्याची घागर घेऊन आली. तिने बोरीच्या झाडाखाली घागर टेकवली. तिला पाहून दोघेही कौशल्याजवळ आले आणि ते आलेले बघून कौशल्यानं घागरीतला थंडगार पाण्याचा तांब्या भरून विठोबाला आणि गंगारामला दिला. पाणी पिऊन झाल्यावर कौशल्यानं पाण्याची घागर सावलीत व्यवस्थित झाकून ठेवली. तिने खताच्या गोणीतनं 1 पाटी खतं आणि बियाण्याच्या गोणीतनं 1 पाटी बी भरून घेतलं. ते टिफणीच्या ओटीत भरलं. तोपर्यंत गंगारामनं टिफणीला बैल जुंपली आणि कौशल्याला म्हणाला, बाईसाहेब काय राहायची का पेरायला सुरुवात? कौशल्याने विचारलं, नारळ फोडला का मसुबाला? फोडला ना बाईसाहेब, घेऊ का देवाचं नाव? असं म्हणून त्यांनी बैल हाकायला सुरुवात केली. मूठ धान्य गंगाराम वाटेत सोडत तो काळ्या आईची ओटी भरायला लागला. शिवारातल्या पेरण्या आटोपल्या होत्या. सुरुवातीला पेरलेल्या रानातनं धान्य उगवायला लागलं होतं. बांधावर पडीक रानात गवत 2-2 बोटं वर आलं होतं. त्यावर जनावरं दात घासत होती. 2 महिने आराम केलेली माणसं आता कामात व्यस्त झाली होती. सकाळी लवकर रानात यायचं आणि दिवस मावळल्यावर घरी जायचं असा त्यांचा नित्यक्रम सुरू झाला होता. जनावरांना चारा मुबलक झाला होता, त्यामुळे जनावरं दिवसभर बांधावर पडकात चरायची. उन्हाळ्यात त्यांची पोटं कपाराला गेली होती, ती आता पाख्यावर यायला लागली होती. कधी सायंकाळी, दुपारी, मध्यरात्री असा अवेळी पाऊस बरसत होता. त्यामुळे खुरपणं करताना मध्येच व्यत्यय येत होता. दुपारचा पाऊस आला तर रोजानं लावलेल्या बायांना मधूनच घरी जावं लागायचं. या पेरणीतनं बाहेर निघतोय की नाही तोपर्यंत मुलांच्या शाळा भरल्या. राम आणि वैष्णवी शाळेत जात होते. राधा 6 वर्षांची झाली होती, त्यामुळे तिला यावर्षी शाळेत घालावं लागणार होतं. एका जबाबदारीतनं बाहेर पडतोय का नाही तोपर्यंत दुसरं काहीतरी समोर उभं राहत होतं. मुकादमाकडून आणलेले पैसे केव्हा जिकडे तिकडे झालेले होते. मुकादमानं बजावलं होतं की श्रावण महिन्यांपर्यंत परत काही पैसे मागू नको, त्यामुळे मुकादमाकडे जायला तोंड नव्हतं. 2 दिवसावर बाजार आला होता. जसा बाजार जवळ येत होता तशी गंगारामची चिंता वाढत होती. कुणाकडून तरी पैसे उसने घेऊन मुलांना शाळेचं साहित्य आणल्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नव्हता.
श्रोते हो, हा होता परशुराम नागरगोजे लिखित पाचाट या कादंबरीचा दुसरा भाग. तिसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.